मी संदीप गिड्डे पाटील, प्रवर्तक राजमाता शर्यत संघ नांगोळे। 7 वर्ष टोटल बंदीचा कालावधी उलटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी इंट्रीम परवानगी बैलगाडी शर्यतींना दिलेली होती। त्यावेळेला राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर पहिली बैलगाडी शर्यत जी आहे ती बैलगाडी शर्यत याच मैदानावरती नांगोळेमध्ये आयोजित करण्यात आली। त्याच्यानंतर ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये कायमस्वरूपी बंदी उठवण्यात आली त्यावेळेला याच मैदानाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये देखील आहे, शिस्तबद्ध शर्यत कशा पद्धतीनं असावी। आणि तेव्हापासून नांगोळेच्या या मैदानाला एक शर्यत पंढरी म्हणून ओळखलं जातं। राजमाता बैलगाडी शर्यत संघ देखील याचाच एक भाग आहे। जवळजवळ राज्यभरातील 2,500 बैलगाडी मालकांचं याच्यामध्ये सहभाग आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या कोंडांचं संगोपनपासून त्यांचं ट्रेनिंग आणि हे सगळ्या गोष्टी राजमाता बैलगाडी शर्यत संघ करतो। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त आपण राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं या ठिकाणी राज्यातली सर्वात मोठी देवाभाऊ केसरी ही बैलगाडी शर्यत येत्या 28 तारखेला आयोजित केलेली आहे। सुरुवातीला त्या दिवशी श्रावण सोमवार असल्यामुळं सुरुवातीला नंदी अष्टकोत्तम यज्ञ केला जाईल आणि त्यानंतर नंदीला आवाहन करून त्या ठिकाणी बैलगाडी शर्यत जी आहे ती सोडली जाणार आहे। साधारणतः प्रत्येक गटामध्ये 55 बैलगाड्या असाव्यात असं आमचं त्या ठिकाणी उद्दिष्ट असून 555 बैलगाड्या त्या ठिकाणी सहभागी होतील अशी आम्हाला साधारणपणे अपेक्षा आहे। गेल्या वर्षी म्हणजे नागपंचमीला हे जे मैदान आहे तर राज्य शासनाकडे शासकीय नोंद असलेलं ते सर्वात जुनं मैदान आहे। 74वं वर्ष गेल्या वर्षी होतं, यंदा 75वं, म्हणजे हा बैलगाडी शर्यतीतला सर्वात जुनी शर्यतीचा अमृत महोत्सव आहे। 75वं वर्ष ह्या बैलगाडी शर्यतीला पूर्ण होत आहे। त्या अनुषंगाने देखील त्याला एक वेगळं महत्त्व आहे। गेल्या वर्षी सुद्धा 2 लाखपेक्षा जास्त त्या ठिकाणी शर्यत शौकीन जे आहे यांनी लाभ घेतलेला होता। या वर्षी देखील जास्तीत जास्त या ठिकाणी शर्यत शौकीन सहभागी होतील अशा पद्धतीची एकूण अपेक्षा आहे। त्यासोबतच म्हणजे देवेंद्रजींचा वाढदिवस आला, 75वी ही शर्यत नागपंचमीची आली आणि अहिल्यादेवींची त्या ठिकाणी त्रिजन्म शताब्दी वर्ष आहे ते साजरं करतोय आणि आमचा शर्यत संघ हा राजमाता शर्यत संघ असल्यामुळं त्या निमित्ताचं देखील त्यामुळं एकदम एक उत्साहाचं वातावरण टोटल आमच्या टीममध्ये आहे। तर तशा पद्धतीनं सगळं नियोजन जे आहे हे आम्ही केलेलं आहे। आमच्या शर्यत संघाचे जवळजवळ 51 पशुवैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी तैनात असणार आहे। त्यानंतर सुरक्षा व्यवस्था असणार आहे, पशुधनाची तपासणी आहे, त्यानंतर लंपी सदृश्य जे काही आता सध्याला आपल्याला फैलाव दिसतो तर त्या अनुषंगाने देखील आम्ही सगळ्या विशेष काळजी त्या ठिकाणी घेतो आहोत। आणि संपूर्णपणे जे पशुधन आहे ते निकोप पशुधन आणि निकोप अशी शर्यत ही एक शर्यत शौकीनांना पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। 2 लाखपेक्षा जास्त शर्यत शौकीन जे आहेत ती टोटल सहभागी होतील अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे। बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले, नेमकं कसं नियोजन आहे? राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा वाढदिवस 22 तारखेला झाला आणि अखंड राज्यामध्ये रक्तदान शिबिर भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि रेकॉर्ड ब्रेक रक्तदान गोळा करण्यात आलेला आहे। तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय संदीप आबा गिड्डे, भाजपाचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष माननीय उदय भोसले, भाजपाचे जुने कार्यकर्ते नेते माननीय मिलिंद बापू, शहर कवठेमंकाळचे नगराध्यक्ष माननीय गाडगे साहेब, नगरसेवक माननीय राहुलजी गावडे, माननीय ईश्वरदादा नगरसेवक आणि सर्व भाजपाचे पदाधिकारी हे अत्यंत मेहनतीनं ही बैलगाड्याची शर्यत घेत आहेत। देवाभाऊ केसरी असं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि बैलगाडी म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे की लाखो लोक या खेळावरती प्रेम करतात आणि मध्ये 12 वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या आणि ज्यांच्यामुळे या बैलगाडा शर्यती चालू झालेल्या आहेत ते आहेत देवाभाऊ आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक भव्य मैदानाचं आयोजन हे नांगोळे गावामध्ये केलेलं आहे आणि नांगोळे गावाची स्पर्धा ही नेहमी या सर्व बैलगाडी मालकांना आकर्षित करते आणि त्यामुळे किमान लाखोच्या संख्येनं लोक या बैलगाडा शर्यतीला येणार आहेत। या बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होतंय आणि राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊ गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतंय। तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व बैलगाडा चालक, मालक, शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की मोठ्या संख्येनं तुम्ही या शर्यतीला उपस्थित राहावं। सर एक मिनिट की जसं चला. झालं एक मिनिट.